बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो, की आता पुढे आपल्याला एक धक्कादायक गोष्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे राजा हा चक्क यशोदाला चापट मारणार आहे. पण का, कशासाठी? आणि त्यातच सुरुवात त्याने अण्णांनी स्वतः राजाच्या आईचा खून केला असं सांगून अवनीला पार घाबरवून टाकलंय. आता या सगळ्यांबद्दल अवनी धांगड कुटुंबाला जाब तर विचारणार आहेच, परंतु ती स्वतःच एक खूप मोठं टोकाचं पाऊल उचलणार आहे. पण असं कुठलं पाऊल? अवनी पुढे नक्की काय करणार आहे आणि असं कोणतं कारण होतं की राजाने यशोदाला चापट मारावी? हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आणि कालचा जो ट्विस्ट होता तो मी जसाचा तसा टाकलेलं आज घडतंय प्रेक्षकांनो. आता पुढे नक्की काय घडतंय ते बघूयात. यशोदाकडून सत्य कळल्यानंतर अवनीला प्रचंड राग आलेला असतो राजाचा. राजासोबत तिचं बोलणं होतं, त्यात राजाला ती या सगळ्याचा जाबही विचारते आणि त्याच्यावरती चिडून ती डायरेक्ट निघूनच जाते. राजा तिला शोधण्यासाठी घरी जातो, पण घरी तर अवनी गेलेलीच नसते. मग अवनी गेली कुठे? आता सर्वांना मोठा धक्का बसतो. घरातले सर्वच जण राजावरती इतके चिडतात की राजा अवनीचा शोध घेतो. तर अवनी जाऊन बसलेली असते मंदिरामध्ये. राजावरती इतकी नाराज असते आणि राजा शोध घेत असताना अचानकच मंदिरात आत्या जाते, सुरू आत्या. तिथे गेल्यानंतर अवनीच्या डोळ्यातले पाणी पाहते ती आणि तिला आयती संधी चालून येते. मग मुद्दाम अवनीला ती राजाच्या विरोधात भडकावते, म्हणजे दांगट कुटुंबाच्या. अवनीला ते विचारते की काय झालं, तुझ्या डोळ्यात पाणी? त्या दांगटाने पुन्हा काहीतरी केलं वाटतं. ते धोंड्या आणि धोंड्याची पोर समधी एका माळाचं मनीच आहे ती. अवनी तिच्याशी बोलायला तयारच नसते. अवनी तेथून निघून जाणार तर आत्या जबरदस्ती तिला तिथे थांबवते. आता अवनी स्वतःहून कारण सांगायला तयार नाही आहे, म्हणून आत्या मुद्दाम तिला घाबरवते. ती सांगते की अगं मलाच काय, या गावातल्या समध्यासने ठाऊक आहे की धोंड्यानं त्याच्या बायकोचा खून केला आहे. राजाची आई काय मेली नव्हती, त्या बापानं त्या धोंड्यानं सावतावून मारलंय. त्यावर अवनी विश्वास ठेवत नाही सुरुवातीला, पण आत्या मुद्दामच म्हणते की अगं मी तर बहीण आहे त्याची आणि मलाच काय, म्या जर खोटं बोलत असेल ना तर तू जाऊन समध्या गावाला विचार. समधं गाव एकच बोलल की धोंड्या खुनी आहे आणि कितीतरी दिसतो तुरुंगात होता. त्याची ही लेकरं बाकीची त्याला यशाने सांभाळलेत ना. सत्य ऐकून अवलीला इतका मोठा धक्का बसतो. काही क्षणासाठी ती फार सुन्न पडते. तिचं मन चलबिचल होतं की कोणत्या ठिकाणी जाऊन अडकली आहे ती. तिच्या मनात भीतीचं वादळ पसरतं. आत्या तर ठिणगी टाकून मोकळी होते आणि ती तेथून निघून जाते. जेव्हा राजा अवनीला शोधत मंदिरापर्यंत येतो ना, तेव्हा तिथे आल्यानंतर राजा अवनीची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो. पण अवनी त्याला आता इंटरव्ह्यूबद्दल काही प्रश्न विचारते की तो कसा त्याने स्वतःच ठरवून खोटा इंटरव्ह्यू घ्यायला सांगितला होता. राजा सुरुवातीला तर अवनीशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करतो खरा, पण अवनी राजावरती इतकी चिडते, ती मुद्दामच स्वतःच्या फोनवरून, आता इंटरव्ह्यूसाठी नानांचा कॉल आला होता ना, नानांना परत फोन करते आणि मुद्दाम फोन स्पीकरला ठेवून ती राजाला बोलायला सांगते. आता नाना स्वतःहूनच सांगतात की राजा हे बघ, या सगळ्यांमध्ये मी तुझी काय मदत करू शकत नाही. अरे तुझी मदत करण्याच्या नादात मी मी काय स्वतःचा धंदा ठप करू होय? हे बघ, तू सांगितलं म्हणून मी खोटा फोन तुझ्या बायकोला केला इंटरव्ह्यूसाठी. अरे पण पण मी नाही मदत करू शकत, इतकंच सांगतोय तुला. आणि ते फोन ठेवून देतात. अवनी त्याच्यावरती डाफरते की हे सगळं काय होतं राजा, कशासाठी केलं हे सगळं? ती पुन्हा जाब विचारते. राजा मनात घाबरतो आणि विचार करतो की आज सगळ्यांनी काय माझी ठासायची ठरवली आहे का? अगं देवी आई, निदान तू तरी मदत कर. आता काय की आता पण तोंड उघडून बोललेला प्रत्येक शब्द खोटाच करणार आहेस का? अरे मी किती प्रामाणिकपणे तयार करून इंटरव्ह्यूला आले होते, पण हे सगळं एक नाटक होतं, हो ना? त्यावर राजा म्हणतो की तसं नाही, तुम्ही सारखं कामाबद्दल विचारत होतात ना, मग एक इंटरव्ह्यू दिला तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल म्हणून. त्यावर अवनी चिडते की मी तुझ्याकडे काम मागितलं, खरं तर ती माझी चूक होती. तुम्ही
तुम्ही स्पष्ट सांगायचं ना मला तसं, की आमच्याकडून काही होणार नाही. तुला काम हवं असेल तर तू शोधून घे. असं खोटं नाटक करायची काय गरज होती? पण राजा, तू आता जे काही सांगतोय ना, त्यातल्या कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या गोष्टीवर नाही, आता हेच मला समजेनासं झालंय. ती इतकी गोंधळलेली असते. राजा परत समजावण्याचा प्रयत्न करतो की मी काही केलं ते तुमच्या चांगल्यासाठी केलं होतं. अवनी त्याच्यावरती नाराज असते की मला आता कुठलीही गोष्ट तुझ्याकडून चांगली नको आहे. मला फक्त प्लीज एकटं सोड. राजा अवनीची मनापासून माफी मागतं. त्यावर अवनी त्याला एकच प्रश्न विचारते, हे बघ राजा, मी विचारणाऱ्या प्रश्नाचं आता फक्त एक खरं उत्तर दे. राजा म्हणतो की ठीक आहे, विचारा ना. अवनी काय प्रश्न विचारते माहिती आहे? की खरंच गावातले लोक म्हणतायत तसं अण्णांनी तुमच्या आईची हत्या केली होती आणि ते तुरुंगात होते का? धक्क्याने राजा विचारतो की हे सगळं कोणी सांगितलं तुम्हाला? अवनी त्याला विचारते की ते तुरुंगात होते की नव्हते. राजा उत्तर हवं आहे मला, तू गप्प काय आहेस? याचा अर्थ खरं आहे का हे सगळं? म्हणजे इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवली. तुझ्या कुटुंबाबद्दल तू प्रत्येक गोष्ट माझ्याशी खोटा बोलत आला. तुझ्या वडिलांनी अण्णाने एकाचा खून केला आहे हे सत्य तुला मला सांगावंसं वाटलं नाही? शेवटी आता राजाची सहनशक्ती संपते. तो विचारतो की मी तुम्हाला काय सांगायला हवं होतं आणि काय सांगू मी? माझ्या कुटुंबाबद्दल जे काही खोटं बोललो त्यामागे जे कारण होतं तेच कारण यासाठी आहे. मला माहीत नव्हतं की आपल्या बाबतीत असं होईल, लग्न होईल, तुम्ही खरंच माझ्या कुटुंबात राहिले याल आणि माझ्या अण्णांबद्दल गावातले लोक काय बोलतात हे मी त्यावेळी तुम्ही माझ्यासाठी अनोळखी असता मग मी काय सांगायला हवं होतं? माझ्या कुटुंबाचा इतिहास जाणून घ्यायची काय गरज आहे तुम्हाला? म्हणून मी सांगितलं नाही. आणि तसंही माझ्या वडिलांबद्दल अभिमानाने सांगावं अशी कुठलीच गोष्ट माझ्या अण्णांनी केलेली नाही आहे. अवनी म्हणते की मी त्याबद्दल विचारतच नाही आहे. मला फक्त इतकं सांग की त्यांनी खून केला होता की नाही? ते तुरुंगात होते? राजा सांगतो की मला नाही माहिती. गावात माझ्या वडिलांबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल हजारो गोष्टी बोलल्या जातात. आज मला तुम्ही हे विचारताय, उद्या दुसरंच काहीतरी विचाराल. हे बघा मॅडम, मी फक्त इतकंच म्हणू शकतो तुम्हाला की माझ्याकडे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. यावर अवनी चिडून विचारते की अच्छा, म्हणजे याबद्दल पण खोटं बोलणार आहेस का? की आता विषयाला बगल देऊन जाणार आहे? राजाचा आता भडका उठतो रागाचा. तो सांगतो की मला खरंच मॅडम सहन होत नाही आहे. अहो देवी आई शपथ, तुम्ही विचारत असलेल्या प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे नाही आहेत. हे बघा, आता तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवायचा तसा तुम्ही ठेवू शकता. यापेक्षा जास्त मी काहीच बोलू शकत नाही. पुढे अवनी राजाला म्हणते की तुम्ही इतके मोठे फ्रॉड करणारे निघाल असं मला वाटलं नव्हतं. तुमच्यावर विश्वास ठेवून मी इथपर्यंत कसे आले माझं मलाच समजत नाही आहे. असं काही घडेल हे जर मला माहिती असतं तर मी घर सोडून कधी आलेच नसते. त्यावर राजाही चिडतो. आले नसते म्हणजे? आले नसते तर काय झालं असतं? तुम्हाला त्या खोटक्या विमानासोबत लग्न करायला लागलं असतं आणि तुमच्या बाबांनी जसं सांगितलं तसं आयुष्य जगावं लागलं असतं. त्यावर अवनी म्हणते की प्लीज आता हे सगळं बोलू नकोस. त्यावर राजा अवनीला आता आरसा दाखवतो की आता मी काय स्वतःसाठी खोटं बोलून नाटक करून तुम्हाला घेऊन आलो आहे का? तुमच्याचसाठी केलं ना हे सगळं. तुम्ही तिथे त्रासात होतात म्हणूनच केलं ना. तुम्ही मला म्हणालात की घरातून पळून जायचं आहे, त्यासाठी मी फक्त मदत केली, बस एवढंच. आणि तुम्ही मला सांगा मॅडम, तुम्ही मला इतकं बोलताय पण एक अख्खी रात्र तुम्ही माझ्यासोबत होतात. दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन आलो. मी तुमच्यासोबत वाईट वागलो का? मी तुमच्यासोबत वाईट काही केलं का? गेले कित्येक दिवस तुम्ही माझ्या घरी राहताय. माझ्या कुटुंबातलं कोणीही तुमच्याशी वाईट वागलं आहे का? मग मॅडम तुम्ही असं कसं काय म्हणताय की मी फ्रॉड आहे, मी नाटक केलं, मी खोटारडा आहे? माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही मोठी चूक केली आहे. प्लीज असं प्लीज नका ना बोलू. त्यावर अवनी म्हणते की बस कर राजा. मला माहिती आहे की आता तू खूप साऱ्या गोष्टी मला पटवून देण्याचा प्रयत्न करशील, पण तू फसवलंयस मला. हे बघ, तू तुझ्या घराबद्दल, भावंडाबद्दल, तुझ्या वडिलांबद्दल हे
तुला जे काही खोटं सांगायचं आहे ते सांग, पण माझ्या बाबतीत नको. आता राजाही चिडतो तिथे की मॅडम अहो मी ठीक आहे म्हटलं तरी तुम्ही ओरडताय. तुम्ही माझ्या कुटुंबाबद्दल जे काही बोललात त्याने मला राग येणार नाही का? अवनी त्याला ताकीद देते की ठीक आहे, माझ्यासाठी नोकरी वगैरे शोधायची गरज नाही, माझं माझं मी बघून घेईन. आणि मी दुःखात आहे म्हणून मला आनंदात ठेवण्याचं काम तुमचं नाही आहे. इतक्यातच तिथे धन्या हजर होतो. धन्या आल्यानंतर तो विचारतो की वहिनी तुम्ही इथेच आहे? तुम्ही दिसत नाहीत म्हणून घरात सगळेजण टेन्शनमध्ये आहेत. आणि राजादा अरे वहिनी सापडल्या म्हणून फोन करून सांगायचं ना. यशोदा पाण्याला अण्णा सगळेजण किती घाबरले, शोधाशोध करतायत. त्यावर राजा चिडतो आणि म्हणतो की अच्छा म्हणजे या इथे सापडणार आहेत हे मला आधी माहिती होतं का फोन करून सांगायला? किती शोधाशोध केली आहे मी, पण जेव्हा इथे आलो तेव्हा यांना इथे बसलेलं पाहिलं म्हणून बोलत होतो. त्यावर धन्या म्हणतो की तसं नाही राजादा, पण वहिनी भेटलेत इतकं तरी सांगायचं ना. मी घरी घेऊन जाऊ का वहिनींना? राजा म्हणतो की ठीक आहे जा. यशोदाला इतकं टेन्शन आलेलं असतं घरी. पाण्या अण्णा तिथेच हजर असतात. अवनी घरी आलेली नाही आहे म्हणून त्याला काळजी वाटत असते. पाण्याला यशोदा सांगतो की अरे राजा गेला शोधायला अवनीला, पण अजून तो पण आल्याचा दिसत नाही आहे. त्यात धन्या पण घरी नाही. खरं तर मला आता असं वाटतं की अवनीला मी एकटीला सोडायला नको होतं. त्यावर पाण्या सांगतो की हे बघ दादा, उगाच स्वतःला दोष देऊ नकोस आणि वहिनींची काळजी करू नकोस. जवळच कुठेतरी गेले असतील. धन्या गेलाय ना, येईल ना तो घेऊन. राजा तोपर्यंत घरी पोहोचतो. आता तो सायकलवरून आलेला असतो ना. आल्यानंतर यशोदा त्याला विचारतो की राजा अवनी कुठे? तू तिला शोधायला गेला होतास ना, मग एकटाच कसं काय आला? काय झालं नक्की? त्यावर राजा सांगतो की यशोदा हे बघ मला थोडे शांत बसू दे. त्यावर पाण्या आता नाट लावतो म्हणजे अवनी वहिनी निघून गेली आहे का? मी आधीच म्हटलं होतं हा राजा काहीतरी कांड करणार आणि असलं काहीतरी घडणारच आहे. त्यावर राजा चिडतो आणि यशाला म्हणतो की यशोदा ह्या पाण्याला सांगा निगेटिव्ह वागायचं नाही म्हणून. आणि यशोदा जर माझी एवढीच काळजी वाटत होती तर तुम्ही खरं का सांगितलं त्यांना? तुम्ही सगळे मिळून माझं आयुष्य उद्ध्वस्त करताय. त्यावर यशोदा त्याला समजावतो की अरे अवनी मला स्वतःचा मोठा भाऊ मानते आणि मी पण तिला मनापासून माझी बहीण मानतो. माझ्यावर विश्वास ठेवून ती मला रोज विचारायची काम शोधण्याबद्दल. मग मी तिच्याशी खोटं कसं काय बोलायचं? आणि कधी ना कधी तरी सत्य समोर येणारच होतं ना, म्हणून मीच स्वतः खरं सांगून टाकलं. त्यावर राजा चिडतो की छान, ती तुला भाऊ मानते, तू तिला बहीण मानतोस. तिच्या काळजीपोटी स्वतःच्या सख्या भावाचं नुकसान केलं आहेस तू. मी तुझा भाऊ आहे ना यशोदा, मग मी अडचणीत आलो तर तुला फरक पडत नाही का? एका शब्दाने पण मला तू विचारलं नाही. तू त्यांच्यासमोर स्वतःचा प्रामाणिकपणा दाखवायला गेला आणि माझं सगळं काही संपवून टाकलं. आता राजा कधी नव्हे ते इतका तिरसट वागत असतो याचा पाण्या यशोदाला पण मोठा धक्का बसतो. तिकडे रस्त्याने येता येता धन्या अवनीला विचारतो की तुमचं आणि राजाचं भांडण का झालं? तुम्ही माझ्यावर तर रागावला नाही आहेत ना? त्यावर अवनी म्हणते की नाही रे धनू, तुझ्यावर का रागू मी? त्यावर तो विचारतो की म्हणजे तुम्ही राजातावर चिडलात का? अवनी सांगते की सोड, मला ना काहीच सुचत नाही आहे, खूप अस्वस्थ वाटतंय. त्यावर धन्या म्हणतो की वहिनी पण यशोदाने आम्हाला सगळं काही सांगितले की राजा तर तुमच्याशी खोटं बोलला. ते स्वतः यशोदाने साईटवर नेऊन तुम्हाला दाखवलं की कॉन्ट्रॅक्टर नसून तो फक्त एक मिस्त्री काम करतो आणि म्हणून तुम्हा दोघांमध्ये भांडण झालं ना. त्यावर अवनी सांगते की तसं नाही आहे. अरे पण खूप खोटं बोलतो तो. अरे माझ्या घरी जेव्हा तो ड्रायव्हर म्हणून आला होता ना, त्यानं खूप साऱ्या थापा मारल्या. तुमच्या घराविषयी खूप काही खोटं बोलला तो. आणि पण इथे येऊन पाहिलं तर सगळंच उलट आहे. आज मी इंटरव्ह्यूला गेले होते ना, तो इंटरव्ह्यू खरा नव्हताच. अरे मी माझ्या स्वप्नांसाठी इतकी धडपड केली आहे, स्वतःचं घर सोडले आणि इंटरव्ह्यूच जर खोटा निघाला तर मला कसं वाटेल याचा तरी विचार करायचा त्याने. त्यावर धन्या माफी मागतो. अवनी सांगते की जाऊ देत, त्यात तू काय करणार? पण मला एक कळत नाही की राजा असं का वागतो. तुमच्या घरात तर असं कोणीच वागत नाही. त्यावर धन्या अवनीला सांगतो की खरं तर
लहानपणापासूनच या राजादाला ती सवयच लागली. म्हणजे लहानपणी अण्णांच्या दारूच्या बाटल्या विकायचा. ते पैशाने माझ्यासाठी तो दूध घेऊन येत होता, पण अण्णांची खोटंच बोलायचा. गमतीत मित्रांशी खूप काही खोटं बोलायचा. आमच्या घराविषयी काही सांगितलं विचारलं लोकांनी तर ते वेळेत थापाच मारायचा. आणि जर लोकांनी आम्हाला काही विचारलं तर आम्ही गप्प बसायचो. काय अभिमानाने सांगण्यासारखं आमच्या घरात काहीच नाही आहे ना. तसं राजा त्याला करताच येत नाही, म्हणजे त्याला शांतच बसता येत नाही. तीच त्याची अडचण आहे. पण खरं सांगू का, राजा तर काही मोठा धोकेबाज वगैरे नाही आहे. त्यावर अवनी विचारते की म्हणजे तुझा भाऊ एवढं खोटं बोलतोय, थापा मारतोय आणि तुला तो बिचारा वाटतोय. त्यावर धन्या सांगतो की हे बघा, तू खोटं बोलतो हे खरं आहे, पण ते स्वतःबद्दल आणि स्वतःच्या घराविषयी काही गोष्टी वाढवून चढवून सांगतो. पण जर कुणाला मदतीचा हात हवा असेल ना, तर मग मोठ्या मनाने त्याची मदत करायला जातो. त्यावर अवनी म्हणते की आता मला ना राजाचा विचार करून भीती वाटायला लागली. पण धन्या अवनीची समजूत काढतो की भीती वाटावी, राजा त्या इतकंही वाईट नाही आहे. खरं सांगायचं झालं तर पाण्यादासोबत जर तुलना करायला गेलं अण्णासोबत, तर राजा तर मनाने खूप चांगला आहे. म्हणजे काही ठिकाणी तो थापा मारतो, खोटं बोलतो हे खरं आहे, पण ना तो सतत एक वाक्य बोलायचा की संधी मिळाली की या घरातून पळून जावं, या घरात राहीन तोपर्यंत कधी चांगलंच नाही होणार. खरं तर राजादाला आमचं घर अजिबात आवडत नाही. म्हणजे यशोदा जसं त्या घरात वावरतो ना, तसा राजादा अजिबातच नाही आहे. पण त्याचं घरातल्या माणसांवर खूप प्रेम आहे, आमच्यावरती आणि तुमच्यावरती सुद्धा. तुमच्यासाठी काही करता येईल का असा विचार करून त्याने काहीतरी थापं मारली असतील. मी माफी मागतो, खरं तर माफ करा. आता तुम्ही ओरडलाय ना, परत राजादा कधी खोटंच बोलणार नाही बघा. तिकडे तोपर्यंत यशोदावरती आवाज चढवून राजा बोलला म्हणून पाण्याला राग येतो. यशोदा समजावतो की पाण्या, अरे गप्प बसना, बोलतोय ना तू काहीतरी. त्यावर राजा म्हणतो की एवढा स्वाभिमान होता तर आधीच खोटं बोलायला नको होतं ना. त्यावर पाण्या म्हणतो की ऐकवले, अरे जेव्हापासून तू आमच्याशी खोटं बोलायला लागलास ना, सगळी परिस्थिती आमच्या हाताबाहेर गेली. त्यावर म्हणतो की राजा, आता सगळं काय उलटं माझ्यावरच ढकलताय तुम्ही. ए पाण्या, मला काय माहीत नाही आहे का तुझ्याबद्दल? खरं सांगायला लावून तूच दादाला भडकवलं असणार ना. तुला माझं सुख बघवतच नाही आहे का? का मी सुखात कधी राहूच नाही आहे असं वाटतं का? म्हणूनच मुद्दाम सगळं केलं. माझं सगळं वाटोळं व्हायला पाहिजे आणि म्हणूनच करतोय ना. तुला काय वाटलं या घरात निगेटिव्ह माणूस फक्त तूच आहे? तुझ्याबद्दल मला काय माहिती नाही का? त्यावर आता पाण्या पण चिडतो. दोघांमध्ये असली हाणामारी चालू होते की इतक्यातच धन्या आणि अवनी पण तिथे हजर होतात. मारामारीचा आवाज ते ऐकतात. आता समोर ते मारामारी करतायत यात बघून इतका मोठा धक्का बसतो. आता तिथे अण्णा पण हजर होतात. यशोदा त्या दोघांना सोडवण्याचा प्रयत्न करतो. ते दोघे एकमेकांना इतके हाणत असतात ना, त्यात राजा हा पाण्याला चापट मारायला जाणार, तो बाजूला सरकतो आणि चुकून ती चापट बसते ती यशोदाच्या तोंडावर. यशोदाला राजाने मारल्यानंतर इतका मोठा धक्का बसतो घरातल्या सगळ्यांना. त्यात यशोदाचं लक्ष अवनीकडे जातं. पाण्या आता चिडतो आणि राजाची कॉलर पकडतो की दादाला का मारलंस तू? बोल, तुझ्यामुळे सगळं काही चुकीचं घडतंय. सतत आम्हाला आयुष्यात काय करायचं हे मध्ये मध्ये उपदेशाचे डोस पाजळतोस ना. सगळं काही करून आता चांगुलपणाचा आणतोयस का? या सगळ्याला ना तू कारणीभूत आहेस. राजा पाण्याचा हात झटकतो आणि तेथून निघून जातो. यशोदा पण तिकडे बाहेर जाऊन बसतो. सगळे जिकडे तिकडे जातात. अवनीला मोठा धक्का बसलेला असतो. धन्या यशोदाकडे जातो आणि तो विचारतो की काय झालं दादा? अवनीही तिथे जाते. यशोदा म्हणतो की काही नाही, तुम्ही दिसत नव्हतात ना म्हणून संध्याकाळपासून आम्ही खूप घाबरलो होतो. काही अडचण आहे का? धन्या विचारतो की यशोदा, राजादाने तुला का मारलं? सांग ना दादा, काय झालं? भांडण झालं का तुमच्यात? त्यावर यशोदा म्हणतो की काही नाही, दोघांचं नेहमीचंच असंच भांडणं. जाऊ देत, सोडून दे. अवनी, तुम्ही आलात म्हणजे माझ्यासाठी तेवढेच बस आहे. तुम्ही जाऊन आराम करा. यशोदा खरं तर मनातून इतका खचलेला असतो, पण तो समजूतदारपणे आणि शांत स्वभावानेच वागतो. सगळी काही परिस्थिती सांभाळून घेतो.
आता धन्याला भीती वाटायला लागते की या सगळ्यांमुळे अवनीनं टोकाचं पाऊल नको उचलायला. म्हणजे ती जर घर सोडून गेली तर, आणि जी काही भांडणं झालीत त्या भांडणाला अवनी स्वतःला जबाबदार समजते. ती स्वतःला दोष देते, कोसत असते, रडायला लागते. आता धन्या पण यशोदाकडे बाहेर जातो, मारण्याचं कारण विचारतो. तेव्हा यशोदा हसत हसत त्याला सांगतो की अरे, मारण्याच्या उद्देशाने मारलं नाही त्याने मला. अरे, पाण्यासोबत त्याचं वाद होत होते ना, आपापसात भांडणं. फक्त मी भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेलो आणि नकळत त्याचा हात मला लागला, इतकंच. धन्या विचारतो की राजा त्यानं मुद्दाम तर नाही ना केलं. यशोदा सांगतो की नाही रे धन्या, त्याने मुद्दाम नाही केलं, बस तेच सोड. खरं तर अवनीचा विचार करून मी खूप घाबरलो होतो, पण त्या सुखरूप घरी आलेत. आता कुठे माझ्या जीवात जीव आला. चल, जेवायला देतो मी तुला. यशोदा किचनमध्ये जातात आणि धन्यासाठी ताटामध्ये जेवण वाढतात. यशोदा विचारतो की अवनी चिडली आहे का खूप? धन्या सांगतो की नाही, मी जेव्हा गेलो ना तेव्हा ते दोघे बोलत होते. मला पाहिल्यानंतर वहिनी माझ्यासोबत आल्या आणि राजादा गाडी घेऊन आला घरी. यशोदा विचारतो, तो काही बोलला नाही का? आल्यावर असं झालं, एवढं जरी सांगितलं असतं तर भांडण झालंच नसतं ना. शांत बसला असता तर उगा अवनीसमोर भांडण झालं नसतं. बरं जाऊ दे, चल जेवून घे. धन्या सांगतो की नको, मला भूक नाही आहे. तरी जेवणासाठी यशोदा आग्रह धरतो. धन्या विचारतो की दादा, इतकं सगळं घडल्यानंतर तू कसं काय शांत राहू शकतो, म्हणजे काहीच न बोलता? त्यावर आता यशोदा समजावतो की अरे धन्या, तुला असं काय वाटतंय? तुला वाटतं का म्हणजे गावातल्या सगळ्यांच्या घरात रोज एकमेकांना काही मिठी मारून हसून खेळून राहतात का लोक? अरे, घर म्हटलं की समस्या, संकटं, भांडणं हे सगळं असणारच ना. त्यावर धन्या म्हणतो की सगळ्यांच्या घरात भांडण होत असेल, मला मान्य आहे, पण आपल्यासारखं असं कुठं घर असतं का? इतक्यात तिथे अवनी रडत येते. यशोदा अवनीला जेवायला सांगतो. ती म्हणते की नको, यशोदा मला माफ करा. यशोदा विचारतात की माफी? पण कशासाठी? अवनी याचा दोष स्वतःला देते की माझ्याचमुळे तुमच्या घरात भांडण झालं ना. यशोदा समजावतो की अरे रे, तुमच्यामुळे काहीच नाही झालं. त्यावर अवनी सांगते की नाही, माझ्याचमुळे झालं आहे. मी थेट घरी न येता मंदिरात गेले, मला शोधायला गेल्यामुळेच हे भांडण झालं ना. त्यावर यशोदा समजावतात की त्यांच्यातल्या भांडणाला तुम्ही कारणीभूत नाही आहात, आणि तसंही राजाने मला मारलं याचा विचार करून तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. आमच्यासाठी हे काही नवीन नाही आहे. जेव्हा जेव्हा ते भांडण करतात तेव्हा मीच मध्ये पडून त्यांना सोडवतो ना. सोडवताना एखादा हात इकडे तिकडे लागणारच. तसंच काहीसं झालं आहे, तुम्ही काळजी करू नका. आणि तसंही पाण्या आणि राजा म्हटलं की भांडणी आलीच. त्यांना भांडल्याशिवाय ना करमतच नाही. लगेच एकमेकांच्या उरावर बसतात ते. हे सगळं यशोदा हसून बोलतो. त्यावर धन्या घाबरलेला असतो. तो तो यशोदाला म्हणायला लागतो की आपल्या घरात सतत हे सगळं असं घडतं, हे जर तुम्हाला सहन नाही झालं तर तुम्ही आम्हाला सोडून जाणार का यशोदा? म्हणजे तू असं काही करू नकोस हां. तेव्हा तो घाबरला आहे मनातून. यशोदाच्या लक्षात येतं. त्याने सांगतो की दादा, मी जातो, थोडा वेळ बाहेर फिरून येतो, आणि तिथून निघून जातो तो. त्यावर यशोदा अवनीला सांगतो की आमचा धन्या लहानपणापासूनच असा आहे, म्हणजे घरात अजिबात भांडणं होऊ नये असंच वाटतं त्याला. तुम्ही मनावर घेऊ नका. तुम्ही जेवण करता का? मी गरम करून देतो. अवनी आता हिंमत करून विचारते की दादा, मी विचारू का? म्हणजे चुकीचं काही समजू नका. यशोदा म्हणतो की चुकीचं का समजेन, विचारा ना. अवनी हिंमत करून विचारते की अण्णा तुरुंगात होते का? त्यांनी कुणाचा खून केला होता का? म्हणजे तुमच्या आईचा खून करून ते तुरुंगात गेले होते का? असं ती जरा कचरत बोलते घाबरून. पण यशोदाला मोठा धक्का बसतो याचा. पण आता इथेच यशोदाकडून तर उत्तर मिळतं खरं अवनीला, आणि त्यानंतर अवनी एक खूप मोठा निर्णय घेणार आहे. आता तो निर्णय काय असेल ते तुम्हाला पुढील भागात समजेलच. पुढचे भाग पाहण्यासाठी